नमस्कार मित्रांनो, आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या स्वतःची खरंच जर आपल्याला काळजी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला तर पैसा लागणार नाही, परंतु तुमचा पैसा मात्र नक्की या ठिकाणी वाचणार आहे। राज्य सरकार आता देणार आहे या नागरिकांना आर्थिक मदत। 100% लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही। हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ही माहिती महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशनानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष दिलं जाणार आहे। स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, प्रत्येक गरजूवंत लाभार्थ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे। जर भविष्यामध्ये या योजनेचा लाभ जर तुम्ही घेतलात तर आर्थिक मदत तर होणारच आहे, तुमचा पैसा सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाचणार आहे। राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत करण्यात आले आहे। ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे असा स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि यासाठी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। आता यामध्ये जो पूर्ण व्यवस्थित अपडेट किंवा माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घेऊया। या कक्षात सादर झालेल्या अर्जांचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात। या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती त्यांच्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले आहे। मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कामकाज अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येणार आहे। महागड्या वैद्यकीय उपचारासाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही। याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली आहे। यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च सुद्धा या ठिकाणी टाळता येणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ जर घ्यायचा असेल तर आपण कसा लाभ घेतला पाहिजे? मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारावरील उपचारासाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत केली जाते। या सेवाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे सहज सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे। संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, कक्षामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास मदत करणे, मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबत जनजागृती करणे आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता या ठिकाणी पूर्ण आजाराचे पुनरावलोकन करणे व अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे। यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून उपचारांचा खर्च दिवसेदिवस वाढत असल्याने अर्थसहाय्याच्या रकमेची देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार असल्याची अशी माहिती श्री नाईक यांनी सांगितली आहे। आता बघा, मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारावरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते। तसेच आपत्ती प्रसंगी ही आर्थिक मदत देण्यात येते। या अनुषंगाने मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात। रुग्णांना आर्थिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मदाय रुग्णालयाला मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली म्हणजे चॅरिटी पोर्टल आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली CMRF पोर्टल एकत्रित जोडण्यात येणार आहे
सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा MO क्रमांक आणि यम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे। या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील सोयीस्कर होणार आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू नागरिकांना जीवदान दिले आहे। दुर्धर आणि महागड्या आजारावरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार नक्की मिळाला आहे। राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल अशी अपेक्षा व्यक्त करत असताना कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांनी अधिक प्रमाणात लाभ घ्यावा असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरंच मित्रांनो, जर आपल्या गावातील एखादा व्यक्ती पैशाअभावी त्यांच्याकडे पैसा नाही आहे म्हणून तो आजार झेलत असेल किंवा त्या आजारा उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना नक्की लाभ मिळेल आणि एवढा लाभ त्यांना मिळेल की त्यांचे पूर्ण आजार कमी होईल। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून एखाद्या तरी लाभार्थ्याला याचा नक्की फायदा होईल। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।